बघितले होते तेव्हा मला भरतीविषयी काहीच नव्हतं माहीत. तर सरांच्या ट्युशनमुळे सगळं बेसिक वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मग त्या भरतीत मला अपयश मिळाले. तेवढं फोकस नव्हता, म्हणजे फक्त करायचं म्हणून करत होती. पण त्याच्यानंतर समजलं की नाही, म्हणजे जर थोडा जोर लावून जर केलं तर आपण करू शकतो. मग 2024मध्ये तरी मला अपयशच झालं, पण तरी मी हिंमत सोडली नाही. पण ह्या भरतीत करूनच दाखवायचं असं माझं निश्चय झाला होता. तर ह्या वर्षी मी म्हणजे जसं होईल तसं, म्हणजे असं नाही की झालं नाही तर मग खचायचं नाही, जेवढं 100% द्यायचं आहे बस हा विचार केला होता की जसं ग्राउंड जेवढं होईल तेवढं. नाही तर ग्राउंड कमी पडलं मग प्रेशर येते, सगळ्या गोष्टी ह्या प्रेशर घ्यायचं नाही असा विचार केला होता. आणि जे पहिले येणार जसं ग्राउंड झाल्यानंतर मग लेखी येते तर त्याच्यात पण 100% द्यायचं, जे होईल ते होईल असा विचार केला. नाही तर आपण कसं होतं की ग्राउंड दिलं, कमी मार्क्स आले, मग लेखीकडं त्याचं प्रेशर, त्याचा अभाव दिसते. म्हणून ह्या गोष्टी न करता जर आपण फोकस देऊन केलं आणि मस्त विचार न करता तर आपण आपल्याला यश मिळेल असं मला वाटते. सरांचे ट्युशनचा मला खूप जास्त फायदा झाला आणि सेल्फ स्टडी पण करा असं मला वाटते की सेल्फ स्टडी पण केली पाहिजे. सर शिकवते, मग घरी जाऊन आपण काही रिवाईज नाही केलं सगळ्या गोष्टी तर त्याचा काही उपयोग होणार नाही. रिव्हिजन खूप मस्त आहे, रिव्हिजन करा तरच होते. कारण मी तसं 23मध्ये सरांचं ट्युशन केली, मग घरी गेलं तर काही करायचं नाही, तेवढंच करायचं, तर त्याचं काही वापर होत नाही. जर रिव्हिजन केली, रिव्हिजन करत राहावं लागते. आणि स्वतःचे नोट्स बनवल्या तर आणखी फायदा होतो मला असं वाटते. मी स्वतःच्या नोट्स वगैरे तयार केल्या आणि ते पेपर याचे 10-15 दिवस अगोदर त्याची सगळी रिव्हिजन केली, त्याचा मला फायदा झाला. एवढंच म्हणते की तुम्ही पण फोकस लावून करा, एक एम ठेवा की करायचं आहे तर कोणती पण पोस्ट लिहू शकते मला असं. स्वप्न अशीच पूर्ण करते जसं आपण सांगितलं घडलं गेल्याशिवाय काही मोठी स्वप्न अशी पूर्ण होत नाही. या जगात कष्टाविना कोणी सुटू, या जगात कष्टाविना कोणी सुटू. चला तर आज आपण याच्या सफराकडे वळूया. सर्वप्रथम सर्वेश्वराचा सत्कार Basta